नमस्कार, मी प्राध्यापक पवन कुमार जाधव, भाषण व नेतृत्व कला प्रशिक्षक। आज आपल्याशी संवाद साधतोय राजकारण स्पेशल या पुस्तकाबद्दल। हे 150+ तयार सूत्राचं पुस्तक आहे। नेमकं या पुस्तकामध्ये आहे काय? खरंच हे पुस्तक तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल का? तर या पुस्तकामध्ये काय आहे याचा उलगडा मी तुम्हाला करणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, नक्की तुम्हाला राजकारण स्पेशल हे पुस्तक काय आहे ते समजेल। साधारणपणे आपण निवडणुकीची तयारी करत असताना आपल्याला अनेक ठिकाणी प्रचाराची भाषणं बोलावी लागतात, त्या ठिकाणी उदाहरणं बोलावी लागतात, शेरोशायरी बोलावी लागतात। त्यापैकी काही शेरोशायरी तुम्हाला मी बोलून दाखवतो। जसं की आतून पेटलो तरी हळूवार बोलतो मी, अरे आतून पेटलो तरी हळूवार बोलतो मी, विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी, विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी, ठेचून काढू हे साप सारे विषारी, ठेचून काढू हे साप सारे विषारी, नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, नव्या युगाचा निर्धार बोलतो मी। किंवा तू भी नकटा मैं भी नकटा, ये तो नकटों का मेला है, उसमें से जो नाक वाला है ना वो भी नकटों का चेला है। अशा अनेक प्रकारच्या शेरोशायरीचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। त्यानंतर काय मी अशी उदाहरणं दिलेली आहेत की तुम्ही राजकारणाच्या भाषणाची सुरुवात सुद्धा करत असताना कशा प्रकारे केली पाहिजे। आज आपण एक पारंपरिक पद्धतीने आज राजकारणाच्या भाषणाची सुरुवात करतो की आज आपण या सभेनिमित्त जमलेलो आहोत, व्यासपीठावर लोकांची नावं घेतो, पण तुमच्याकडे काहीतरी वेगळं पण पाहिजे। महापुरुषांच्या नावाने कधी भाषणाची सुरुवात करा, कधी एखादी शेरोशायरी सांगा किंवा एखादं उदाहरण सांगा। या पुस्तकामध्ये मी अशी काही उदाहरणं दिलेली आहेत की बाबा एकाच उदाहरणाचा वापर तुम्हाला जगातल्या हजारो कार्यक्रमामध्ये करता येईल। त्यापैकी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो। एक मूर्तिकार होता, तो मूर्ती घडवण्याचं काम करायचा। त्याच्या समोर एके दिवशी एक पत्रकार आला आणि त्या पत्रकाराने विचारलं, अरे म्हणला या ओबड-दोबड दगडाच्या माध्यमातून तू मूर्ती कशी घडवणार? त्यावेळेस त्या मूर्तिकारानं त्या पत्रकाराने दिलं उत्तर फार सुंदर होतं। मूर्तिकार म्हणाला की या दगडामध्ये मूर्ती पहिलीच आहे, मी फक्त त्यातला नको असलेला भाग बाजूला काढतोय। त्याच पद्धतीनं व्यासपीठावरती विजयरूपी मूर्ती तयार आहे। आपल्याला फक्त नको असणाऱ्या लोकांना, नको असलेल्या पक्षाला, नको असलेल्या उमेदवाराला बाजूला काढायचं आहे आणि आपल्या उमेदवाराच्या योग्य त्या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे। अशी अनेक उदाहरणं असतील। किंवा पूर्वीच्या काळचं राजकारण कसं होतं? पूर्वीच्या काळच्या राजकारणामध्ये आपण बघत होतो की एक घराणेशाहीला किंवा एकाच व्यक्तीला महत्व दिलं जायचं। त्याच व्यक्ती पारंपरिक पद्धतीने सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आमदार असतील, खासदार असतील बघायला मिळायच्या। आजच्या राजकारणाची अवस्था काय झालेली आहे? कशा प्रकारे राजकारण बदलते? भविष्यातलं राजकारण कसं आहे? राजकारणाचे स्तर नेमके कोणते आहेत? आपल्याला बऱ्याच वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की एखादा व्यक्ती निवडून आला असेल तर तो व्यक्ती काय करतो की निवडून आल्यानंतर ना त्या हवेमध्ये राहतो, काम करत नाही, त्याला नियोजन कळत नाही कशा प्रकारे केलं पाहिजे। मग ते नियोजन आपण कसं केलं पाहिजे? प्रत्येक महिन्यानुसार पुढचे निवडणूक विजय झाल्यानंतर काय केलं पाहिजे? निवडणूक विजय व्हायच्या अगोदर ती निवडणुकीची तयारी कशी केली पाहिजे? त्याचं चिंतन कसं केलं पाहिजे? बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे बरेच घटक असतात पण ते उमजत नाहीत, लोकांना सांगता येत नाहीत। आपल्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन करत असताना, आपली टीम तयार करत असताना आपल्याला त्यांना नेमकं कसं मार्गदर्शन केलं पाहिजे, कोणत्या कार्यकर्त्याला कोणती आपण जबाबदारी दिली पाहिजे, याचं सुद्धा बऱ्याच व्यक्तिमत्वाला अनुभव असूनही बऱ्याच व्यक्तींना ती जबाबदारी देता येत नाही। कारण की का या राजकीय कारकिर्दीमध्ये, या बदलत्या राजकारणामध्ये आज आपण अनेक जण असं परिस्थिती झाली आहे की मानसिक ताणतणावामुळे किंवा लोक खरंच मतदान करतील का नाही, खरंच आजचं राजकारण नेमकं अशा प्रकारचं झालेलं आहे की आज या पक्षामध्ये तर उद्या त्या पक्षामध्ये, अशा अनेक लोकांची अवस्था, नेत्यांची अवस्था झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीची तयारी करत असताना, लोकांपर्यंत पोहोचत असताना, त्या ठिकाणी जाऊन संभाषण करत असताना, संवाद साधत असताना त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे वाक्य वापरली पाहिजेत, कसं आपण बोललं पाहिजे, अशा अनेक घटकांचा उलगडा या राजकारण स्पेशल पुस्तकामध्ये केलेला आहे। मग कार्यकर्ता निर्माण केला पाहिजे, तुम्ही योग्य उमेदवार कशा आहात, निवडणुकीचं नियोजन असेल, कालचं राजकारण, आजचं राजकारण, भविष्यातलं राजकारण, राजकारणाचे टप्पे असतील, राजकारणाची विजयाची सूत्रे असतील, प्रत्येक महिन्यानुसारचं राजकारण असेल, प्रत्येक दिवसानुसार कसं, पक्ष प्रवेशाची भाषणं काय असतात, प्रचार सभेची भाषणं काय, कोपरा सभा कशी बोलली पाहिजे, त्याचबरोबर ते आपण आपल्या वॉर रूम कशी तयार केली पाहिजे, आपले कार्यकर्ते कसे निर्माण केले पाहिजे, ते नेमके कार्यकर्ते कोणते असले पाहिजे, आपण सर्वे कसा केला पाहिजे। सोशल मीडिया आज आहे, सोशल मीडियाचा वापर मग फेसबुक असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, त्याचा वापर आपण कशा प्रकारे केला पाहिजे। आपल्याकडे नेमकी कोणती कौशल्य आहेत? समजा अचानकपणे आपल्याकडून अनेक लोक, तुमच्या जवळची लोक निघून गेली, तर मग आपण अशी काही कौशल्य आपल्यामध्ये आत्मसात केली पाहिजेत की आपण त्या ठिकाणी किती लोक आपल्याला सोडून गेली तरी सुद्धा स्वतःची प्रतिमा, स्वतःचं कार्य हे कुठेही किंचितही कमी न होता कामा नये। अशा प्रकारची तयारी तुम्ही कशी कराल? आजच्या राजकारणामध्ये स्वतःला स्थिर कशा प्रकारे ठेवायचं, अशा अनेक घटकांचा उलगडा मित्रांनो एकाच पुस्तकामध्ये आहे। हे पुस्तक आहे 480 पानाचं।
सगळे घटक, टोटल सगळे घटक तुम्हाला जे आवश्यक आहेत ते. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला ह्याची अनुक्रमणिका वाचण्यासाठी 10 मिनिटं लागतील, एवढी अनुक्रमणिका पुस्तकाची दिलेली आहे. असा कोणताही घटक ठेवला नाहीये या पुस्तकामध्ये, असे सगळे घटक दिलेले आहेत. हे पुस्तक तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला तुमचा पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही तुमचा पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करता, या पुस्तकाची किंमत आहे 999 रुपये, परंतु 800 रुपयामध्ये पुस्तक स्पीड पोस्टानं तुमच्या घरपोच येतं. तुम्ही ज्या दिवशी पत्ता आम्हाला द्याल त्या दिवसापासून 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला घरपोच येईल. आल्यानंतर तुम्हाला पोस्टमनला 800 रुपये पेमेंट करायचा आहे, तो तुम्हाला पुस्तक देईल. तुम्हाला जर याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर तुम्ही व्हिडिओ बरोबर ते आम्हाला कॉलही करू शकता. आमचा नंबर आहे 9503 85 29 32 91 58 56 68 45. या दोन्ही नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क साधा. जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमी गेली 10 वर्ष झालं या महाराष्ट्रातले अनेक नेते घडवण्याचं, राजकीय लोकांना कौशल्य आत्मसात करण्यासाठी संभाषण नावाचा घटक शिकवण्यासाठी काम करत आहे. मित्रांनो, मी गेली 10 वर्ष झालं राजकारणामध्ये 27 नगरसेवक, 4 आमदार, 3 जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रचार सभा केलेत. लोकांना भाषण नावाचं कौशल्य शिकवतोय. 100 पेक्षा जास्ती राज्य शासनाच्या वक्तृत्व स्पर्धा मी जिंकलेल्या आहेत. मी स्वतः MA-BEd आहे. 6 वर्ष ज्युनियर कॉलेजला एक मानसशास्त्राचा उत्तम प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि हा प्रवास माझा रोज चालू आहे. या आलेल्या अनुभवाच्या माध्यमातून हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे नक्की प्रत्येकाच्या जीवनाचा राजकीय प्रवास सोपा करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, हे याची खात्री आम्हाला आहे. कायमस्वरूपी आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही चांगलं काम करा, एक उत्तम समाजाचा नेता व्हा. तुम्ही केलेल्या कामाचं पद, पैसा, प्रतिष्ठापेक्षा तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला गेलं पाहिजे, यासाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तक ऑर्डर करून तुम्ही एक वक्ता व्हाल, एक नेता व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद.